लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ गेल्या 3 महिन्यांपासून मिळालेला नसल्यामुळे महिलांमध्ये नाराजी आणि संताप आहे. लाडकी बहीण योजनेमधील KYC प्रक्रियेमध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाल्याने खूप साऱ्या बहिणींची, लाखो बहिणींची KYC राहिलेली आहे किंवा चुकलेली आहे आणि ही जी चूक आहे ही शासनातर्फे झालेली आहे. कारण की त्यांना प्रश्न जे विचारण्यात आले होते KYCमध्ये ते घुमून फिरून विचारण्यात आल्यामुळे त्यांना ते समजले नाहीत. त्यांनाच काय तर जे काही CSC केंद्रवाले असतील, सेतू केंद्रवाले असतील किंवा इतरही जे काही इंटरनेट चालवणारे सदस्य असतील तर त्यांनासुद्धा हा प्रश्न समजला नसेल आणि त्यांनीसुद्धा हा चुकीचा त्यामध्ये ऑप्शन नाही केलेला आहे, होय केलेला आहे, अशा प्रकारे त्यामध्ये घडलेलं असल्यामुळे त्यांची KYC बाकी राहिलेली किंवा चुकलेली आहे आणि त्यांना आता नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. तर अशा महिला संतप्त झालेल्या आणि अशातच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून छोटीशी एक मोहीम चालवण्यात आली होती की आम्हाला पुन्हा मुदतवाढ देण्यात यावी आणि मी स्पष्ट सांगितले होतं पहिल्याच व्हिडिओमध्ये की आपल्याला सरकारकडून मुदतवाढ मिळणारच आहे. KYC करण्यासाठी काही ना काही त्यांना करावंच लागणार आहे आणि KYC परत आपल्याला करण्यासाठी ऑप्शन ते देणारच आहेत. अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला खूप सारे मिळणार आहेत. तर तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर जाऊन बघा. आपण तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवलेले आहेत कारण की सरकारपर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त बहिणींनी हे व्हिडिओ बघितले पाहिजे जेणेकरून सरकारलासुद्धा समजलं पाहिजे की लाडक्या बहिणींना KYC मुदतवाढ दिली पाहिजे आणि त्यांना KYC साठीची आणखीन एक तारीख दिली पाहिजे. त्याचबरोबर ऑप्शनसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं पाहिजे. तर याआधी लाडक्या बहिणींनी काय म्हटलं हे आपण बघूया. माझं नाव राणी अर्पण चौधरी. आम्ही वाढवण्याहून 50-60 जणी महिला आलेलो आणि आमची KYC चुकली असं म्हणत आहे. पण आम्हाला सांगा ना, तुम्ही KYC मध्ये कुठं चूक झाली, कुठं नाही झाली. लिंक आपण बंद ठेवली आणि लिंक आम्हाला चालू करून द्या. आम्ही डबल KYC करू की आमची लिंक कुठं चुकली, कुठं नाही चुकली KYC. तुम्ही पण असे जर बंद करून ठेवणार तर आम्ही तर आंदोलन करणारच. महिंद्रा कॉलनी अमरावती. माझे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाहीये आणि KYC चुकलेली आहे. मी बँकेमध्ये पण DBT चेक केली. ते म्हणतात तुमचं आतापर्यंत जर पैसे आले ऑक्टोबर पर्यंत तर आताच्या वेळी पण येऊ शकतात, पण त्यांनी ही KYC चुकलेली दाखवलेली आहे. तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महिलांचे पैसे या लोकांनी लवकरात लवकर चालू करावे, नाही तर आम्ही आणखी याच्यापुढे अधिक आक्रमक आंदोलन चालू करू. आणि आता इथे बालकल्याण ऑफिसला आल्यानंतर त्यांनी 12 वाजेपर्यंत सांगितलं आणि आता एकेकाचा काही प्रॉब्लेम आहे ते चेक करत आहे. आता KYC होणार नाहीये, याच्यासाठी काही पर्याय सांगितलाय लिंक होते पेपरच नाहीये, काहीच नाही सांगितलं. निवेदन दिलं म्हणून सांगत आहे. निवेदन लिंक ओपन करा. आमच्या म्हणणं आहे का लिंक ओपन करा आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. कदम नाव आहे. मला तरी असं वाटतं की KYC एकदा केल्यावर डबल हे KYCचं नाटकच पाहिजे नव्हतं. यांनी असं ऑप्शन दिलेलं आहे KYC मध्ये की तिथं कन्फ्यूज होऊन राहिले म्हणून हो नाहीचं ऑप्शन दाबण्यात आलेला आहे. आमची काही चुकी नाही. आमच्या घरी काही नसताना, आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट नसताना यांनी होचं ऑप्शन दाबलं तर हे कसं होणार आहे. आम्हाला KYC ची गरजच नव्हती. खरी कास्त. मेरा नाम पूजा नावंदर है और मैं यहाँ पर लाड़की बहन योजना के लिए हमारे पैसे 2 महीने से नहीं आए हैं और हमें ऑफिस में आए तो अभी तक ऑफिस बंद रहने की हमको बातें बोले कि 21 तारीख तक ऑफिस बंद है और अभी हम न्यूज वालों को बुलाते से इन लोगों ने ऑफिस खोल दिया. तो हमें इसका न्याय कुछ ना कुछ चाहिए कि पैसे क्यों बंद हुए. एक तो करना है तो सभी की करिए, नहीं तो सभी को चालू रखिए और एक तो लिंक ओपन कीजिए ताकि हम कुछ आगे प्रोसेस कर सके कि हमारी गलती कहाँ हुई है कोई KYC में. तो वो लिंक ओपन करिए, हम लोग तो हमारी गलती रिकवरी कर सकते हैं. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींची प्रतिक्रिया आपल्याला दिसून येत आहे आणि त्या संतप्त सुरात आहेत. काहींनी तीव्र जे संदेश दिलेला आहे सरकारला की जर आम्हाला KYC प्रक्रिया पुन्हा उपलब्ध करून दिली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सुद्धा करणार आहोत. त्याचबरोबर सरकारकडून सुद्धा आता नवनवीन अपडेट्स येत आहेत. काही मंत्र्यांच्या माध्यमातून तुम्हाला माहीतच असेल की राज्यमंत्री भोयर यांच्या माध्यमातून सुद्धा एक बातमी आलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार निश्चितच यांना KYC प्रक्रिया पुन्हा उपलब्ध करून देणार आहे. त्यांच्यासाठीचं जे काही ऑप्शन आहे पुन्हा येणार आहे. त्याचबरोबर दादा भुसे यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणतीही लाडकी बहीण ही वंचित राहणार नाही. सर्वांना आम्ही KYC साठीचे पुन्हा ऑप्शन देणार आहोत, मुदतवाढ देणार आहोत आणि कोणत्याही प्रकारे काही ना काही प्रकारे त्यांना आम्ही KYC करून घेणार आहोत आणि त्यांचे दोन्ही काही हप्ते काही बाकी आहेत ते सुद्धा त्यांना येणार आहेत आणि समोरचे हप्तेसुद्धा त्यांना रेग्युलर येणार आहेत. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की राज्यमंत्री भोयर यांनी काय म्हटलं आहे. लाडक्या बहिणींच्या KYC साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आपण बघतो की मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये लाडक्या बहिणींचा समावेश आपण त्या ठिकाणी योजनेमध्ये केलेला होता. तर स्वाभाविकच इतक्या सर्व लाडक्या बहिणींचे KYC करताना काही कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो. काही कालावधी
कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो. तर जर का याच्याकरता अजून काही मुदतवाढीची मागणी होत असेल तर निश्चितपणे शासन त्याच्यावर सकारात्मक पद्धतीने विचार करेल. 31 तारखेपर्यंत दिली, आणखी पण मुदतवाढ देऊ शकते लाडक्या बहिणींसाठी. हा संबंधित विभागाचा प्रश्न आहे आणि शासन यथोचित विचार त्याच्यावरती करेल. त्याचबरोबर दादा भुसे यांनी सुद्धा जे काही म्हटलेलं आहे की श्री एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही आहे. त्यांची KYCची जी प्रक्रिया आहे ती पुन्हा सुरू होणार आहे आणि त्यांना ऑप्शन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांचे जे काही थकीत हप्ते आहेत ते सुद्धा त्यांना देण्यात येणार आहेत. आपण एक वेळ दादा भुसे यांनी काय म्हटलं हे सुद्धा बघून घेऊया. चे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना आश्वस्त केलेलं आहे की आपल्याला बिलकुल चिंता करण्याचं काही कारण नाही. परंतु आपण जर बघितलं असेल तर पाठीमागच्या काळामध्ये त्याचे पूर्वी जे निकष केलेले होते त्या निकषांच्या बाहेर जाऊन, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स पेअर नको, काही नोकरदार वर्ग, त्यांनी पण लाभ घेतलेला आपल्याच महिन्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणून पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि म्हणून यासाठीची जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यान्वित करणं, मला वाटतं की बऱ्यापैकी भगिनींचा तर KYC संपन्न झालेला आहे आणि म्हणून कोणाही बहिणीला चिंता करण्याचं काही कारण नाही. तर बहिणींनो, दादा भुसे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला चिंता करण्याची काही कारण नाही आहे. कोणतीही गोष्ट अशी नाही आहे की तुम्हाला सर्व जे काही तुमची KYC राहिलेली आहे ते पुन्हा सुरू करण्यात येईल, ऑप्शन पुन्हा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुमचे काही राहिलेले 2 हप्ते आहेत ते सुद्धा तुमच्या खात्यात टाकण्यात येणार आणि पुढे सुद्धा रेग्युलर हप्ते तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे मिळत राहणार आहे. तर घाबरू नका, चिंता करू नका. मी आधीपासून सांगितलेलं आहे सरकारला KYC साठीचं ऑप्शन द्यावाच लागणार आहे, त्यांना मुदतवाढ द्यावीच लागणार आहे. आता ही जी KYC आहे कोणत्या प्रकारे होणार हे मात्र आता निश्चित नाही आहे. होऊ शकते की तुम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चालू करून त्यावरच तुम्हाला KYC करावी लागणार किंवा मग अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला KYC करावं लागणार किंवा मग जे काही कार्यालय असतात महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे जाऊन तुम्हाला करावी लागणार. परंतु तुम्ही तिथं जाऊन एक वेळ तुमचा जो काही अर्ज आहे तो द्या म्हणजेच की तुमचं नावसुद्धा तिथं रजिस्टर होईल. कारण की मी या अगोदरसुद्धा खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हालासुद्धा प्रयत्न करायचे आहेत. तुम्हालासुद्धा महिला व बाल विकास तुमचे जे काही तहसील कार्यालयामध्ये असेल किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी असेल महिला व बाल विकास विभाग, त्या विभागामध्ये जाऊन तुमचा अर्ज द्या तिथं आणि आमची KYC का चुकली आहे किंवा मग आम्हाला पैसे का येत नाही अशा प्रकारचा अर्ज तुम्ही द्या आणि तिथं तुमचं नाव गाव आधार क्रमांक देऊन तिथं रजिस्टर करू शकता. म्हणजेच की तुम्हाला सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ही तिथूनच पार पडेल किंवा मग तुम्हाला नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी लाडक्या बहिणींचे धरणे मोर्चे आंदोलन चालू आहेत आणि सरकारला पुन्हा KYC जी वेबसाईट आहे ती पुन्हा सुरूच करावी लागणार आहे किंवा मग अलग प्रक्रिया पार पडून तुमची जी KYC आहे ते पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गव्हांदे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.